नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन 65 आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने. आमच्या कोल्हापुरामध्ये चिकन 65 प्रचंड फेमस असा स्नॅक्स आहे, जो तुम्हाला कुठेही भेटेल आणि भरपूर व्हरायटीज असतात आता त्याच्यामध्ये. तर मी पण आज चिकन 65 तुम्हाला साध्या सिम्पल इन्ग्रेडियंट्समध्ये, तुम्हाला माहिती आहे मी एकदम कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तसंच मी आज चिकन 65 बनवणार आहे घरगुती. तर चला बघूया आपण काय काय लागणार आहे. मी बोनलेस चिकन घेतले अर्धा किलो 500 ग्राम. स्वच्छ 4-5 पाण्यात धुवून आपल्याला स्वच्छ चिकन हे असं बोनलेस चिकन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. अंडं लांब ठेवते. अद्रक, कोथिंबीर, लसूण ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. ह्याच्यात मिरची, जिरं मी काहीच नाही टाकले. फक्त अद्रक, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि एक लसूणची गड्डी घेतली आहे अख्खी, आणि त्याचे मी 4 चमचे ही पेस्ट बाजूला काढून घेतली आहे अद्रक, लसूण, कोथिंबीरची. आणि ही पेस्ट आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी. आणि त्याच्यावर टाकणार आहोत आपण आमचा कोल्हापुरी घाटी मसाला. आता फ्रेंड्स, समजा जर तुमच्याकडे कोल्हापुरी घाटी मसाला नसेल किंवा गरम मसाला नसेल, हरकत नाही. तर त्यात काय करायचं, आपण ही जी आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरची ॲड करा, म्हणजे तिखटपणा येईल. तुमच्या आवडीनुसार मिरची ॲड करा आणि त्याची तिखट अशी पेस्ट करा. आणि मी आता इथे टाकत आहे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला. हे 4 चमचे टाकत आहे, कारण आम्हाला तिखट आवडतं. तुम्ही तिखट, मीठ जसं नेहमी सांगत असते आवडीप्रमाणेच टाकायचं आहे. तर मी आता इथे टाकलेलं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, आमचा घाटी मसाला. आणि आता हे जे एक अंडं आहे ते मी अंडं ह्याच्यामध्ये फोडून टाकणार आहे. 500 ग्राम बोनलेस चिकनसाठी मी एकच अंडं फोडून टाकत आहे. तुम्ही पाहू शकता एक अंडं मी फोडून टाकलेलं आहे. आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. मीठ नेहमी चवीनुसारच घालावं. पुन्हा एकदा रिपीट करते. 500 ग्राम बोनलेस चिकन, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि आमचा कोल्हापुरी घाटी मसाला 4 चमचे, टीस्पून, एक अंडं. आणि ह्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मॅरिनेशन करून ठेवलं आहे मी. ह्या स्टेपला मी कोणतंही मीठ म्हणते, कोणताही पदार्थ हे आपलं पीठ घालत नाही आहे. फक्त मी एक अंडं, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि आमचा कोल्हापुरी मसाला बोनलेस चिकनमध्ये टाकून ह्याला मॅरिनेट केलेलं आहे. तुमच्याकडे गरम मसाला, घाटी मसाला कोणताच अवेलेबल नसेल तर तुम्ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीरच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची ॲड करून तिखटपणाचा फ्लेवर आणू शकता. लिंबू वगैरे मी काहीही ॲड केलेलं नाही आहे. तर ह्याला आता आपण 15 मिनटं मॅरिनेशन करून मुरण्यासाठी ठेवून देऊया. चिकन 65चं चिकन मॅरिनेटला ठेवून दिलेलं होतं. झाकण उघडूया. आता आपण कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला आता आपण हातानेच तोडायचं आहे, कारण कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. कढीपत्त्याने कुरकुरीतपणा येतो खूप. हे बघा, तुम्ही सुरीने पण चिरू शकता, पण मी अशा हातानेच तुम्हाला तोडून दाखवते. कढीपत्ता टाकायचा. पूर्ण एक दांडी घेतलेली आहे मी कढीपत्त्याची. कढीपत्ता टाकून झाल्याच्यानंतर तांदळाचं पीठ रेडीमेड आणा, किंवा तुम्ही जे घरामध्ये तांदळाचं पीठ दळून ठेवत असाल तर ते अंदाजे टाकायचे. मी आधी 3 चमचे ॲड केले. आता त्याला आपण पुन्हा एकदा मळून घेऊया. मॅरिनेशनला ठेवताना आपण टाकलेलं एक अंडं, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि गरम मसाला. गरम मसाला, घाटी मसाला, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जसं तुम्हाला मॅरिनेशनचा मसाला हवा असेल त्या हिशोबाने मॅरिनेट करून तुम्ही ठेवू शकता.
पुन्हा 2 चमचे मी पीठ ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर हे पीठ थोडंसं ड्राय वाटत असेल तर आपण एकदम कमी असं पाण्याचा फक्त हापका मारायचा आहे. थोडं ओलसरपणा यासाठी, जास्त पाणी नाही, एकदम किंचित हापका पाण्याचा. आणि आता आपण हे तळायला घ्यायचं आहे. ठेवून तेल तापत ठेवलेलं आहे. तेल मस्त कडकडीत असं तापून घ्यायचं आहे, कारण आपल्याला चिकन 65 चिकन सोडायचे आहे, त्यात तळून घ्यायचं आहे ते. फ्लेम मी आता मीडियम आचेवर करते आहे. एक पीस सोडते. मी चिकन 65मध्ये कोणतेच ॲडेड फूड कलर्स टाकलेले नाही आहेत. तुम्हाला जर टाकायचं असेल तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने हे चिकन आपले तळून घ्यायचे. बिना फूड कलरचं मी बनवलेलं आहे. बऱ्यापैकी आपले झाले. हे मी चिकन 65 तळून घेतलेले आहेत विदाऊट ॲडेड कलर्स. लहान लेकरांना ते चिकन 65 लॉलीपॉप म्हटलं की त्यांना लाल कलर दिसला पाहिजे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल लेकरांसाठी तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकलेलं आहे. तुम्ही पाहिलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी अद्रक लसूणची पेस्ट, एक अंडं, तांदळाची तांदळाची पीठ, हे सगळं मिक्स करून आपण घरातच साध्या सोप्या पद्धतीने चिकन 65 बनवू शकतो. तर मी तो बनवलेला आहे, तुम्हाला तोडून दाखवते. आतून पण व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे. तर हे फ्रेंड्स, तुम्ही लेकरांना मोठ्यांना त्यांच्या आवडीचं सॉस चटणीबरोबर खायला देऊ शकता. तर ही चिकनची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.